हॅलो फ्रेंड्स, दिस इज ओंकार वाहनकर अँड वेलकम टू द केपल्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट केला आहे. केप्लस लॉज आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, नक्की हा लॉ काय आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी एक लॉ सांगितला की युनिव्हर्समधली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ऑब्जेक्ट हा समोरच्या कोणत्याही प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स असतो. तो फोर्स कसा आहे? तर तो त्यांच्या मासच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्यांच्या स्क्वेअरच्या डिस्टन्सला. तर हाच लॉ आहे की युनिव्हर्स मधील प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि त्यांच्यामध्ये एक फोर्स आहे. तर चला बघूयात नक्की काय आहे हा लॉ. ठीक आहे, बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतोय? बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, आपल्याला पण कोणाच तरी अट्रॅक्शन असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काहीतरी एक प्रकारचा फोर्स असतो, काहीतरी रिझन असतं ना. तिथं रिझन न्यूटन सांगितलंय. बघा आपण लॉ बघूया. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो? तर खाली आपल्याला समजवलं की दोन ऑब्जेक्ट आहेत. एक्झाम्पल बघा, खाली आपल्याला डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, बघा ही डायग्राम आहे. ठीक आहे, ही डायग्राम आहे. ओके, न्यूटनने काय सांगितलंय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी other object with a force and this force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the distance between them. बरोबर. तर बघा, हा आपला एक ऑब्जेक्ट असेल, हा एक नंबरचा ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा कोणताही ऑब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, तर त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स आहे. बट इथं मास पण डिपेंड करतंय त्यांचं आणि त्यांचं डिस्टन्स डिपेंड करतंय, हे त्यानं सांगितलंय. ठीक आहे, मग बघा, समजा हा पहिला ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास हे असेल m1, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास असेल m2 आणि त्यांच्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे d. न्यूटन्स मी काय सांगितलंय आपल्याला? तर बघायचं इथे आपल्याला. तर त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये एक फोर्स आहे, तो फोर्स काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 and inversely proportional to square of distance between them. ठीक आहे, सेम आपल्याला इथं तसंच लिहिलेलं दिसते बघा. ठीक आहे, दिसतंय का? दिसतंय? ठीक आहे, नेक्स्ट. आता आपल्याला माहितच आहे केप्लर्स लॉ मध्ये आपण काय सांगितलं? तर हा कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी साइन जाते आणि जिथे कॉन्स्टंट आपल्याला त्याच्या ऐवजी आलेला दिसतोय. ठीक आहे, इथं पण सेम ती स्टेप केलेली आहे. प्रोपोर्शनॅलिटी साइन गेलं इक्वल टू साइन आला आणि हा जी कॉन्स्टंट. आता या जी ला काय म्हणतोय आपण? तर बघा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी काय आहे? कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक स्मॉल जी पण बघायला भेटणार आहे, त्याला आपण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. या दोघांमध्ये डिफरन्स आहे, दोन्ही पण कॉन्स्टंट आहेत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. जी लक्षात ठेवा, हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि हा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा कॉन्स्टंट आहे. दोघांच्या पण व्हॅल्यूज डिफरंट आहेत. ठीक आहे, बघा का. आणि युनिव्हर्सल लॉ का म्हटलंय? तर अख्ख्या जगाने हा लॉ मान्य केलेला आहे. न्यूटन्सनं त्याच्यावरती एक्सप्लेनेशन, सिद्धांत, इव्हिडन्स, पुरावे पण दिले आहेत. त्यामुळे याला युनिव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा रिपीट करूया, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय आहे? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. आणि तो फोर्स कसा आहे रे? तो फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. याच्यावरून सुद्धा तुम्ही सेंटेन्स लक्षात ठेवू शकता किंवा एक्झाम मध्ये लिहू शकताय. ठीक आहे, सेंटेन्स जरी विसरलं तरी हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असायला हवा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता पुढे काय आहे तुम्हाला. बघा आता नेक्स्ट आहे हे दिले त्यांनी
our sentence means mass of one object is double the force between two objects are suitable. डायरेक्टली प्रोपोर्शनल जर साइन असेल तर तिथं काय आहे, फोर्स वाढेल तर इकडं मास पण वाढणार आहे, आणि जे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते कमी होणार आहे. Also, if the distance is double, the force decrease by a factor of 4. If two bodies are spherical, the direction of the force is always along with the line and the center of the two bodies, and the distance between the center is taken to be d. And in case where the bodies are not spherical, irregular spherical, the direction force is along with the line and the center of masses. बघा, आता इथं आपण जे दोन ऑब्जेक्ट घेतले ते दोन ऑब्जेक्ट कसे आहेत, स्फेरिकल आहेत, मग त्यांचा सेंटर आपल्याला माहित आहे. बट जर एखादा ऑब्जेक्ट इरेग्युलर असेल, समजा एखादा ऑब्जेक्ट इरेग्युलर आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा स्वीप वगैरे नाही. फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट बघा असं शेप आहे, त्याचा इरेग्युलर शेप आहे, ठीक आहे. बघा तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं असेल किंवा तुम्ही बऱ्याचदा एक गोष्ट करता बघा वर्गामध्ये, एखादी गोष्ट तुम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करता, ठीक आहे. मग बघा एका पॉइंटला ती गोष्ट काय होते, बॅलन्स करायची. मग हा जो पॉइंट आहे त्याच्या सेंटरचा तो काय असतो, तर सेंटर ऑफ मास असतो, म्हणजे द पॉइंट ॲट विच ऑल मास इज कॉन्सन्ट्रेटेड. त्या ठिकाणी सगळं मास आपण बॅलन्स करू शकतो, हे तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. मग त्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कुठलं घेतलं जातं, तर त्या सेंटर ऑफ मास मधलं दोघांच्या डिस्टन्स घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल हा जो ऑब्जेक्ट आहे एखादा, त्याचा सेंटर ऑफ मास इथं आहे, आणि आता दुसरा ऑब्जेक्ट आहे समजा हा, तर त्याचा सेंटर ऑफ मास इथं आहे फॉर एक्झाम्पल, तर हे डिस्टन्स घेतलं जातं. लक्षात ठेवा, जर रेग्युलर शेप असेल तर आपल्याला सेंटर ऑफ मास काढणं सोपं आहे, आणि रेग्युलर शेप असेल तर सेंटर ऑफ मासची पोझिशन वेगवेगळी असू शकते, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा काय दिले आपल्याला, नेक्स्ट बघायची आहे आपल्याला त्या डी ची किंमत बघायची, एस आय युनिट, आणि त्याची आपल्याला आधी आपण त्याची व्हॅल्यू घेऊया, जी ची कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपल्याला त्याची युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आपले 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असं लिहू शकतो, किंवा याला kg⁻² असं पण लिहू शकतो, ठीक आहे. बघा आता हा हे कसं आलं, युनिट कसं आलं, त्याचं मी 2 मिनिटं तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. बघा त्याचं मी तुम्हाला 2 मिनिटं एक्सप्लेनेशन करतो इथं, ठीक आहे. बघा आपल्याला फॉर्म्युला काय माहित होत आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की F is directly F is equals to G into M1 M2 अपॉन D स्क्वेअर, ठीक आहे. तर हे आपल्याला G चा युनिट कसं आलं, याचं युनिट कसं आलं हे आपल्याला बघायचं, ठीक आहे. मग आपण काय करूया, G ला एका बाजूला ठेवूया, G ला एका बाजूला ठेवूया, बाकी सगळं कुठे F इंटू तो कुठे जाय वरती D स्क्वेअर, आणि हे M1 M2 डिनॉमिनेटर लागेल, ठीक आहे. ओके, बघा आता मला सांगायची काय आहे, हेच मी असं लिहितो की G इज इक्वल्स टू G इज इक्वल्स टू F D स्क्वेअर अपॉन M1 M2, ठीक आहे. बघा आता मला सांगायची युनिट, आपण G चं युनिट काढलं तसं असतं ते बघा, F चं युनिट काय असतं, फोर्स युनिट काय आहे न्यूटन, D स्क्वेअर डिस्टन्स कसं मोजतो आपण मीटर मध्ये, म्हणून M स्क्वेअर अपॉन M1 M2 मासेस कशाला मोजतो आपण केजी मध्ये, म्हणून काय आहे इथं केजी स्क्वेअर, ठीक आहे. मग हेच कसं लिहिलं जातंय न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻², हे कसं आलं समजलं का, ठीक आहे. तुम्हाला नंतर युनिट्स काढणं इम्पॉर्टंट आहे, 11वी-12वी तुम्हाला युनिट काढता आलं पाहिजे. सोपं एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो एखाद्या, बघा समजा तुम्हाला वेलॉसिटीचं फॉर्म्युला काय आपला, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कसं मोजतोय आपण मीटर मध्ये, आणि टाइम कसं मोजतो आपण सेकंड मध्ये, त्याचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड, ठीक आहे. फॉर्म्युला वरून त्या क्वांटिटीचं तुम्ही युनिट काढू
शकताय. ठीक आहे, हे जमलं पाहिजे. जरी एखाद्या क्वांटिटीचं युनिट माहीत नसेल आणि फॉर्म्युला जर माहीत असेल तर आपण युनिट काढू शकतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय फॉर्म्युल्यावर तुम्ही स्टेटमेंट देऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही युनिट सुद्धा काढू शकता. मग जी ची व्हॅल्यू तोंडपाठ करून ठेवा. जी ची व्हॅल्यू काय आहे आपल्या, तर जी ची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². जीची व्हॅल्यू बघा एमसीक्यू ब्लँक्सला विचारली जाऊ शकते. तीच जी कॅपिटल जी ची व्हॅल्यू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे करून ठेवा तिथे, विचारली जाऊ शकते एक्झाम मध्ये. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट तुम्हाला पॉईंट यावर बघा. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. बघा हे सांगितले सेंटर ऑफ मास. त्यांनी तुम्हाला मी सेंटर ऑफ मास ची कन्सेप्ट सांगितली. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट. सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट at which the total mass of the object can be assumed to be concentrated. The center of mass of spherical object having uniform density is at the geometrical center, and the center of mass of any object having uniform density is its center. ठीक आहे, मी तुम्हाला बुकचं एक्झाम्पल सांगितलं. तुम्ही बुक किंवा पॅड वगैरे हातावरती फिरवता. ठीक आहे, मला बॅलन्स तुम्ही करता एका पॉइंटला, एका पॉइंटला तुम्ही त्याला बॅलन्स करताय. ठीक आहे, मग हा पॉइंट काय आहे त्याचा सेंटर ऑफ मास आहे. काय आहे तो सेंटर ऑफ मास आहे. आणि जर स्पेरिकल ऑब्जेक्ट मध्ये त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. सेंट्रॉइड सेंटर ऑफ मास, हे दोन वर्ड्स लक्षात सुद्धा. सेंटर ऑफ मास म्हणजे त्या ठिकाणी सगळं ऑब्जेक्टचं मास अजून केलं जातं, ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट आहे, त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतोय. किंवा जिथं आपण तो ऑब्जेक्ट बॅलन्स करू शकतोय फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे बघायला. बघा समजलं युनिव्हर्सल लॉ काय काय बघितलं आपण लेक्चर मध्ये. आपण बघितलं की न्यूटन्सने जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला आहे नक्की काय आहे. तो सोपा आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स attracts every other object with a force. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. असा तो आहे. आणि जी ची व्हॅल्यू आपण सुद्धा बघितलेली आहे. ठीक आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, पुढे बघा. आता तुम्हाला एक क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. बघा, why did Newton assume inverse square depends on distance in his law of gravitation? He was helped by Kepler's third law as shown in the video. बघा काय सांगितलं त्यांनी, तर न्यूटनने जे सांगितले युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये की न्यूटनने काय सांगितलंय की जो काही फोर्स आहे तो काय आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला आहे तर डिस्टन्सला आहे. म्हणजेच काय रे, डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होणार आहे, कमी होणार आहे. फोर्स जर कमी झाला तर डिस्टन्स वाढणार आहे. ठीक आहे, हे त्यानं सांगितलेलं आहे. असं का सांगितलंय तर याचं एक्सप्लेनेशन किंवा याचा पुरावा किंवा केपलरच्या थर्ड लॉने आपण तो प्रूव्ह करू शकतो. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन असा येतो की एक्सप्लेन केपलर्स लॉ अँड how the Kepler's third law is useful to explain the Newton's law of gravitation. असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, बघा चला बघूयात काय आहे नक्की. ठीक आहे, नक्की काय आहे ते बघूया. बघा आता इथे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला आधी केपलर्स थर्ड लॉ माहिती आहे. काय आहे केपलरचा थर्ड लॉ आपला, तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बरोबर, त्याचं आपण पुढं पण एक्सप्लेनेशन केलं होतं काय की टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. ओके, पुढं काय तर टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब झालं होतं. पुढं बघा
परत बघूया आपण. काय आहे केपलरचा थर्ड लॉ? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू आर क्यूब. ओके, ठीक आहे. पुढे काय होतं बघा, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू आपण के लिहू शकतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. उलट आपण 1 अपॉन के इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, हे उलट करूया, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, हे पण लिहू शकतो. मग हा तिसरा लॉ आपण वापरून, केपलरचा थर्ड लॉ वापरून आपण हे सिद्ध करणार आहे की बाबा डिस्टन्स का फोर्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते आपण बघूया. छोटंसं तुम्हाला एक डेरिव्हेशन आहे सॉल्व्ह करण्यासाठी, एकदम इझी आहे, नो डाऊट. ओके, बघूयात आपण काय आहे ते नक्की. बघा, ठीक आहे. बघा त्यांनी काय सांगितलं, जर consider an object moving in a circle with a constant speed, we have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed toward the center of the object. This force is called as centripetal force. If m is the mass of an object, v is its speed, and r is the radius of the circle, then it can be shown that the force is equals to, बघा आता हे कुठून आलेलं आहे बघा. ठीक आहे, बघा म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, समजा दोन ऑब्जेक्ट आहेत आणि ऑब्जेक्ट इज मूव्हिंग सर्क्युलर कॉन्स्टंट इन स्पीड. बघा त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण सेंट्रिपेटल फोर्स मध्ये कन्सेप्ट बघत असताना सेंट्रिपेटल फोर्स कुठं अप्लाय होत आहे, सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवरती, आणि त्याची डिरेक्शन कुठं आहे, टुवर्ड दी सेंटर आहे. मग त्या ऑब्जेक्टवरती फोर्स लागतो जो की आहे सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल्स टू m इंटू a. फोर्सचा फॉर्म्युला नक्की काय असतो, तर m इंटू a. बट इथल्या a ऐवजी आपण इथं एक्सेलरेशन ऐवजी हा फॉर्म्युला आपण इथं v स्क्वेअर अपॉन r आपल्याला घ्यायचा आहे. सेंट्रिपेटल फोर्सचा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, काय आहे तो, मग काय तयार होते इथं आपलं F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. हा सेंट्रिपेटलचा फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला सांगता येईल. बघा, मग त्यांनी सांगितलं इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet toward the sun must be mv square upon r, where m is the mass of the planet, v is its speed, and r is the distance from the sun. ठीक आहे, बघा त्यांनी सांगितलंय पुढं आपल्याला त्यांनी इथे दिलेलं आहे की स्पीड म्हणजे या ऐवजी आपण काय टाकू शकतो, डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. हा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे, मग डिस्टन्स म्हणजे आपली काय आहे इथं स्पीड, वेलोसिटी अपॉन टाइम, स्पीड v. त्या v च्या ऐवजी आपण काय टाकू शकतोय, डिस्टन्स ट्रॅव्हल. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, बाय एखादा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये फिरतोय, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, सर्कम्फरन्स एवढं, ते किती असतं, 2πr अपॉन टाइम टेकन t. ठीक आहे, आपण हेच इक्वेशन सेपरेट सॉल्व्ह करूया थोडंसं, म्हणजे कन्फ्युज होणार नाही. ठीक आहे, बघा आपल्याला सुरुवातीला त्यांनी काय सांगितलंय बघा, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स लागतो. ठीक आहे, या एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स लागतो. ठीक आहे, मग हा फोर्स सेंट्रिपेटलचा फोर्सचा फॉर्म्युला आहे आपला F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, क्लिअर आहे. नॉर्मली काय असतं फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू m इंटू a. ठीक आहे, इथं त्याच्या ऐवजी आपण ऍक्सिलरेशन म्हणजेच काय असतं तर चेंज इन व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला लक्षात सेंट्रिपेटल फोर्सचा F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, आता आपल्याला एक माहिती काय माहिती आपल्याला की वेलोसिटी इज इक्वल्स टू द स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, 2πr. सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ना. ठीक आहे, मग आपण ह्या v ऐवजी v इज इक्वल टू काय लिहू डिस्टन्स 2πr अपॉन टाइम
टी टॅन टेकन टी. ठीक आहे. आता इथं कॅपिटल टी का वापरतोय आपण, तर टी स्क्वेअर कॅपिटल होता, रिव्हॉल्युशन ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता आपण कशाने डिव्हाइड करतो आपण, कॅपिटल टी. ठीक आहे. मग आपण इक्वेशन मध्ये पुट करूया व्हॅल्यू. इट इज इक्वल्स टू एम. आता व्हीच्या ऐवजी व्ही स्क्वेअर आहे म्हणून ही व्हॅल्यू व्हीची टाकतो 2 पाय r अपॉन टी ब्रॅकेट टी स्क्वेअर आणि आपण हा r आहे असं. ठीक आहे. बघा पुढे आपण सॉल्व करूया. काय होईल, एम इन ब्रॅकेट मध्ये काय होईल, 4 पाय स्क्वेअर r चा स्क्वेअर पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि हा खालचा r आहे तसा ॲज इट इज. बघा ह्या स्क्वेअरला हा r कॅन्सल होईल, राईट आहे. आता हा एम आत मल्टिप्लाय होईल, आपण लिहूया 4m पाय स्क्वेअर r अपॉन राहिला तो फक्त टी स्क्वेअर. ठीक आहे. इथं एक इम्पॉर्टंट स्टेप आहे की मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. का बनावं लागेल, तर आपल्याला न्यूमिनेटर किंवा डिनॉमिनेटर कुठेतरी आरक्यू आणावं लागेल. का आरक्यू आणावं लागेल, तर आपला के इक्वल्स टू काय, टी स्क्वेअर अपॉन आरक्यू. आपल्याला कॅपिटलच्या लॉ मध्ये आरक्यू आहे, त्यासाठी आपल्याला आरक्यूबने मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागेल. हेच पुढे आपण सॉल्व केलं तर काय होईल आपल्याला, बघा 4m पाय स्क्वेअर आर आर स्क्वेअर किती देईल, आर क्यूब अपॉन हा काय आहे, टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. हा टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर आहे तसं. ठीक आहे. बघा आता मी ह्यालाच बघा कसं लिहितो, लक्ष द्यायला मी असं लिहू शकतो का, बघा 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू, मी हे सेपरेट लिहितो काय, आर क्यूब आणि टी स्क्वेअर सेपरेट, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. का सेपरेट लिहिलं मी, कळतंय का आपल्याला, तिथे केप्लर्स लॉ आणि आपण दाखवू शकतो. मग केप्लर्स लॉ काय होता आपला, काय होता इथं, टी स्क्वेअर is directly proportional to r cube. मग t square is equals to k to r cube. मग k is equal to काय, t square upon r cube. ठीक आहे. मग याच्या ऐवजी आपण जे टाकू शकतो का, बघा याच्या ऐवजी आपण k वापरू शकतो का, पण 1 अपॉन k वापरू शकतो, बरोबर ना. ठीक आहे. मग तेच इथं काय करतो बघा, काय होती इथं 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू, याच्या आधी काय टाकू मी 1 अपॉन के टाकू. ठीक आहे. बघा ना, केला आपण पुढे केलं तर काय होईल, आर बरोबर टी कमी कसं आहे गेलं, आर टू अपॉन टी स्क्वेअर. याला आपण 1 अपॉन के टाकू शकतो. ठीक आहे. हेच कसं होईल, 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन के. बघा हा काय आपला एम इज इक्वल्स टू, आपल्याला लास्ट असेल आहे. ठीक आहे. बघा इथं काय दिसतंय आपल्याला, फोर्स कसा आहे, ए कॉन्स्टंट, मास पण आपण जर कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, के कॉन्स्टंट, इथं प्रूव्ह काय होतं, फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजेच F is inversely proportional to square of distance between them. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. जे न्यूटननी आपल्याला त्याच्या त्याच्या लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, बघा इथं हे करतो तो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पुन्हा एकदा काय सांगितलं होतं आपल्याला, त्याने काय सांगितलं, F is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. झाले का इथे सिद्ध, तेच कुणाचा वापर करून आपण केलंय, तर के म्हणजे कोण, केप्लरचा थर्ड लॉ सजेस्ट करून आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. हे इक्वेशन तुम्हाला विचारले जाऊ शकतं. पुन्हा एकदा सांगतो, हे बघा एखादी ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, त्याच्यावरती 1 सेंटीमीटर फोर्स लागतो. तो फोर्स म्हणजे काय असतो, तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असतो. एम मास, व्ही वेलॉसिटी, आर डिस्टन्स आपल्याला ते माहित होते, व्हेरी इज. बघा व्ही इज इक्वल्स टू काय आहे, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे की वेलॉसिटी म्हणजेच काय, स्पीड म्हणजेच काय, तर डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम.
सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय एखादा काय फिरतोय काही आपण म्हणू शकतो. तर किती तो कव्हर केला डिस्टन्स, तर सरकमफरन्सचा फॉर्म्युला 2πr. 2πr एवढा आपण तीच व्हॅल्यू आपण पुटअप केली. इथं आल्यानंतर आपल्याला फक्त एक मल्टिप्लाय अँड डिवाइड त्याच्यासाठी तर आपल्याला आर क्यूब हवा आहे. आणि केच्या केपलर्स लॉ मध्ये आर क्यूब आहे आणि ते प्रूफ करण्यासाठी आपल्याला स्टेप करायला लागेल. आपण पुढे सॉल्व्ह करून घेऊ आणि शेवट आपल्याला काय आढळून आलं की जो न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ त्याचा सांगितला होता हा जी एफ इज इक्वल्स टू m1 m2 पाय e स्क्वेअर हे आपल्याला याच्यावरून प्रूव्ह झालेलं दिसते. ठीक आहे. तुम्हाला एक प्रश्न पडलाय का? तुम्हाला बघा आपला प्रश्न पडला असेल की जो काही न्यूटनने लॉ सांगितला आहे ठीक आहे. बघा तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की युनिव्हर्सल लॉ न्यूटन जगाने मान्य केला बट माझ्या हातामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत. बरोबर, हा एक ऑब्जेक्ट आहे ओके, आणि समजा हे एखाद्या हातामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे. मग एकमेकांच्या जवळ काय येत नाही. न्यूटन तर हे सांगितलं ना की एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. बट हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा एकदम वीक फोर्स आहे आणि तो डिस्टन्स आणि मास ऑब्जेक्टच्या मास वरती डिपेंड करतोय. प्लॅनेट्स मध्ये हा आपल्याला दिसून येते कारण की हेवी मास असेल तिथंच हा नियम लागू होतोय. मग याच्यावर सिद्ध पण काय होतंय की आपला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सगळ्यात वीक फोर्स आहे. पण स्ट्रॉंग कुठं आहे, हेवी मास आहे ज्या बॉडीचं तिथं आपल्याला तो स्ट्रॉंग झालेला दिसतोय. हे पण लक्षात असू. मला इथं तो क्वेश्चन विचारलाय बघा, there is a gravitational force between two objects, a table or between you, friends sitting next to you. Yes, why don't they need to move towards each other? बघा काय सांगितलं मी की तुमच्या पुढे बेंच आहे, टेबल आहे एखादा, तुम्ही दोघं काय एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यात वीक फोर्स आहे आणि तिथं मास पण मॅटर करतोय. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता काय आहे. नेक्स्ट बघा हे जे एक्झाम्पल्स आहेत आपले जीएम पण हे आपण एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चर एक लेक्चर आपण एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाम्पल क्वेश्चन्स मध्ये जास्त विचारले जात नाही. 10-20% एक्झाम्पल विचारतात त्याचे आपण सेपरेट लेक्चर्स घेऊया एक्झाम. ठीक आहे. हे आपण आधी समजून घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट आपण राहिलेल्या लेक्चर मध्ये पाहूया फायनान्सिंग युअर नॉलेज स्टे कनेक्टेड विथ द कॅटलिस्ट. थँक्यू.